मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. श्रोते हो नमस्कार. आज आपण शिवरात्रीच्या दिवशी करायची रुद्र अभिषेक पूजा विधी पाहणार आहोत. आपण जर आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. रुद्राभिषेक पूजेसाठी लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घ्या. रुद्राभिषेक केल्याने काय फळ मिळते याचं शास्त्रात सांगितलेलं आहे. रुद्राभिषेक केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रुद्राभिषेकाचं पाणी आपण जर त्या ठिकाणी धरून ठेवलं भांड्यामध्ये आणि ते पाणी सगळ्यांच्या अंगावर शिंपडलं, त्या पाण्यानं आंघोळ स्वतः केली किंवा जे आपल्या घरामध्ये आजारी आहे, रोगानं पीडित आहे, त्यांना त्या पाण्यानं जर स्नान घातलं तर त्याचे आजार त्या ठिकाणी नष्ट होतात, माणूस सुदृढ होतो. म्हणून वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी लोक करतात. शतरुद्री करतात. रुद्राभिषेक करून आरोग्याच्या प्राप्तीसाठी रुद्राभिषेक करतात. असं याचं महत्त्व आहे. आपण जर घरी रुद्राभिषेक करत असाल आता तर पिंड पात्रामध्ये घ्यायची आहे, मोठ्या परातीमध्ये घ्यायची आहे. ते पाणी आपल्याला धरून ठेवायचं. आपण जर मंदिरात करत असाल तर मंदिरामध्ये शिवलिंगाच्या बाजूला पाणी धरून ठेवण्यासाठी एखादं भांडं ठेवायचं आहे. जरी आपल्या घरी कोणी आजारी नसेल पण ते पाणी आपल्या घरी गेल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर शिंपडायचं आहे. सर्व साहित्य घेऊन आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर धूप, दीप आणि निरांजन लावायचे आहे. तुपाची निरांजन लावायची, फुलवातीची समई लावून घ्यायची आहे. महादेवाच्या पिंडीजवळ त्या ठिकाणी सर्व साहित्य घेऊन बसायचं आहे. यजमानाने कपाळाला गंध लावायचा आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. त्यानंतर डोळ्याला पाणी लावायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः. उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते पाणी प्यायचं आहे. 3 वेळा पाणी यजमानाने प्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. त्यानंतर 2 वेळा पाणी संध्यापात्रामध्ये सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. आता हात जोडून नमस्कार करायचा आहे. ओम मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातात पाणी घ्यायचं. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पाणी संध्यापात्रामध्ये सोडायचं आहे. आता प्राणायाम करायचा आहे. पूरक, रेचक आणि कुंभक अशा प्रकारे प्राणायाम करायचा. म्हणजे अंगठ्यानं उजवे नाकपुडी दाबून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास घेतलेला तो पुन्हा दुसऱ्या बोटाने दाबून धरायचा आहे. करंगीजवळच्या बोटाने म्हणजे अनामिकेने तो श्वास दाबून धरायचा आहे आणि तो श्वास उजव्या नाकपुडीने म्हणजे अंगठ्यानं दाबून धरलेल्या नाकपुडीनं तो श्वास सोडून द्यायचा आहे. अशा प्रकारे 3 वेळा प्राणायाम करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता महादेवाच्या पिंडीसमोर आपण जे विड्याचं पान आणलेलं आहे ते विड्याचं पान देवाकडे करून समोर ठेवायचं आहे. आपल्या त्या याच्यावरती विड्याच्या पानावर सुपारी, खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुटा पैसा मांडायचा आहे. हात जोडून गणपतीचं, कुलदेवतेचं, महादेवाचं स्मरण करायचं. ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। 12 तानि नामानि यपटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा संग्रामे संकटैश्चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषां येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं वरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्यवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीद्विजोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। सर्वेष्वारब्धकारेषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगा भवानी मनकर्णिका। मन आपलं एकाग्र करून एकचित्तानं पूजा करायची आहे। ही पूजा आपण वारंवार करणार नाही। महाशिवरात्रीची पूजा ही वर्षातून एकदाच आपण करतो, तर ही पूजा एकाग्र मनानं करायची आहे। म्हणून मन शांत ठेवून पूर्ण लक्ष आमच्या व्हिडिओकडे असू द्या। माझा मंत्र जर पुढे चालला असेल आणि तुमची क्रिया मागे राहिली असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमचा विधी करून घ्यायचा आहे। तुमचं कर्म करायचं, त्यानंतर कर्म झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात करायची। 11 वेळा नमस्कार करावा। ओम लक्ष्मी नारायणाभ्य नमः। ओम उमा महेश्वराभ्य नमः। ओम वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः। ओम शची पुरंदराभ्य नमः। ओम इष्टदेवताभ्यो नमः। ओम कुलदेवताभ्यो नमः। ओम ग्रामदेवताभ्यो नमः। ओम स्थानदेवताभ्यो नमः। ओम वास्तुदेवताभ्यो नमः। ओम एतत् कर्मप्रधान श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। आता उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये गंधफूल टाकायचं। ओम तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यधौ। गोत्रोच्चारः, आपल्या गोत्राचा उच्चार करायचा, म्हणजे गोत्र म्हणायचं। गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र म्हणायचं, काश्यप। त्यानंतर आडनावाचा उच्चार करायचा, त्यानंतर स्वतःचं जन्मनाव आणि चालू नाव घ्यायचं, धर्मपत्नीचं, मुलांची नावं घ्यावी। माझ्या पाठीमागे म्हणायचं, मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त्यर्थम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप क्षमनार्थम मम कुंडली स्थित चतुर्थ अष्टम द्वादश स्थानस्थित क्रूर ग्रहाः स्तैः सूचितं सूचयिष्य मानञ्च यत्सर्व अरिष्ट निरसन पूर्वक शुभफल प्राप्त्यर्थम नवग्रह देवता अनुकूलता सिद्ध्यर्थम मम कुलदैवत, आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यावं।
म्हणावं मम कुलदैवत निरंतर कृपाछत्र कृपाशीष प्राप्त्यर्थम उमामहेश्वर देवता प्रीत्यर्थम महाशिवरात्री पुण्य पर्वकाल निमित्तम अद्य दिने उमामहेश्वर पार्वती परमेश्वर देवता उपरी जलधारेन, जर आपण पाण्याने अभिषेक करणार असेल तर जलधारेनं म्हणावं, दुधाचा अभिषेक करणार असाल तर दुग्धधारेनं म्हणावं. जलधारेन रुद्र अभिषेक अहम करिष्ये असं म्हणून पाणी संध्यापात्रात सोडून द्यावं. हात जोडून गणपतीला नमस्कार करावा. ओम गणानान्त्वा गणपतिग्ं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिग्ं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिग्ं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्. सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. त्यानंतर एक फूल अष्टगंधामध्ये बुडवून किंवा चंदनामध्ये बुडवून अक्षत बुडवावं आणि ते फूल जमिनीला म्हणजे भूमीला व्हायचं आणि भूमीला नमस्कार करायचा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. भूमे नमः नमस्कारान् करोमि. त्यानंतर पुन्हा एक गंधफूल घ्यायचं. बाजूला लावलेला दिवा असेल त्या दिव्याला ते गंधफूल व्हायचं. त्या दिव्याला नमस्कार करायचा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्ते. दीपनाथान् महाप्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. सूर्यनारायण भगवंताला एक नमस्कार करायचा. आदित्यस्य नमस्कारान् एकुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. सविता सूर्यनारायण महा प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. त्यानंतर आपण अभिषेकाला घेतलेलं जे पाणी आहे ते पाणी जो आपल्या खालचा तांब्या आहे त्या तांब्यावरती उजवा झाकण ठेवायचा. डाबात आपल्या हृदयाला लावायचा आणि गंगेचं स्मरण करायचं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः. त्या तांब्याला चारी दिशेला गंध लावायचा. पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर अशा क्रमाने चारी दिशांना गंध लावायचा. गंध लावताना खालून वरती ओढायचा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामि. पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामि. आता तांब्यातल्या पाण्यामध्ये गंध शिंपडायचा वरतून. चंदनं समर्पयामि. त्या पाण्यामध्ये गंध फूल व्हायचं, हळदी कुंकू व्हायचं आणि पाण्याला नमस्कार करायचा. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः. कुक्षौत्सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो अथर्वणः. अंगैश्च समिता सर्वे कलशान्तु समाश्रितः. अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. त्या पाण्याला नमस्कार करायचा. ते पाणी थोडंसं आपल्या उजव्या हातावर घ्यायचं आणि स्वतःच्या अंगावर पूजा साहित्यावर आणि सगळीकडे ते पाणी शिंपडायचं. अपवित्र अपवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः सर्वं शुचिः. ह्या ज्या आपण पूजा केल्यात ते कर्मसाक्षी देवांची आपण त्या ठिकाणी पूजा केलेली आहे. म्हणजे भूमी ही देवता आपल्या कर्माची साक्षी आहे. दीप साक्षी आहे आणि सूर्यनारायण भगवंत साक्षी आहे. जर आपण दिवसा अभिषेक करत असेल तर सूर्यनारायणाची पूजा करावी. रात्री करत असेल तर सूर्यनारायणाची पूजा करण्याची आवश्यकता नाही.
हे कर्मसाक्षी देवाची पूजा झाल्यानंतर आता आपण महादेवाचं स्मरण करणार आहोत, ध्यान करणार आहोत. तर हातामध्ये अक्षता घेऊन महादेवाचं ध्यान आपल्याला करायचं आहे. डोळे बंद करून मन एकाग्र करा आणि महादेवाचं चिंतन मनन करा, ध्यान करा. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्ववाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्. त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनां मृत्योर्मुक्षीयमामृतात्. उमामहेश्वर पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमः. देवाला अक्षता व्हावी. ध्यानं समर्पयामी. महादेवाच्या पिंडीवरती अक्षता वाहिल्यानंतर पाणी घालायचे देवावरती. एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवी. पादयोः पाद्यं समर्पयामी. त्यानंतर चमच्यामध्ये किंवा पळीमध्ये पाणी घेऊन त्यात हळदी, कुंकू, फुलाची पाकळी गंधामध्ये बुडवून टाकायची, अक्षता टाकायची. ते हळदी कुंकाचं पाणी महादेवावरती घालायचं. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. त्रिपादूर्ध्व उदयत्पुरुषः पादोसेयः भवत् पुनः ततो विख्वन् व्यक्रामत्साशनानशने अभि. त्यानंतर पुन्हा 2 पळ्या चांगलं पाणी घालायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. जे आपण तांब्यातली पूजा केलेलं आहे ते पाणी आपण या ठिकाणी वापरायचं आहे. आचमनीयं समर्पयामी. स्नानीयं समर्पयामी. पंचामृत घालायचं देवावरती. पंचामृतानं पिंडीला चांगलं पंचामृत घालायचं. पंचामृत पूर्ण पिंडीला चोळायचं आहे व्यवस्थित. पंचनद्यः सरस्वतीमपियन्ति सस्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित. पयदधिघृतं चैव मधु च शर्करायुत पंचामृतमयानीत स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. पंचामृतस्नानं समर्पयामी. पंचामृत घातल्यानंतर पुन्हा चांगलं पाणी घालायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. शुद्धबालः सर्वशुद्धबालो मणिबालस्थ आश्विनाः श्वेताः श्वेताक्षोरुणस्ते रुद्राय पशुपतये कर्णाज्जामा अवलिप्ता रौद्रा नभो रूपाः आर्जन्याः. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. शुद्धोदकस्नानानंतरेण चांगलं पाणी घातल्यानंतर देवाला अक्षता व्हायची. वस्त्रार्थे अलंकारार्थे सर्वाभूषणार्थे अक्षतां समर्पयामी. थोडंसं चंदन लावायचं अनामिकेने, म्हणजे करंगळी जवळच्या बोटानी चंदनं समर्पयामी. बेलफूल व्हायचं. ऋतुकालाद्भव पुष्पं समर्पयामी. बिल्वदलपत्रं समर्पयामी. बेल वाहताना बेलाचं देठ हे उत्तर दिशेला असलं पाहिजे. अशा प्रकारे बेल व्हायचा. पालथं त्या ठिकाणी बेल आपल्याला व्हायचं आहे. बिल्वदलपत्रं समर्पयामी. धूप किंवा उदबत्ती महादेवाला ओवाळायची. धूपमाग्रापयामी. त्यानंतर तुपाची फुलवात लावलेली आहे ती तुपाची फुलवात ओवाळून घ्या. दीपं दर्शयामी. थोडासा पेढा जो आहे विड्याच्या पानावर आपण खाली विड्याचा पान मांडलेलं आहे त्याच्यावर तो पेढा ठेवा आणि त्या पेढ्याला पाणी फिरवून, पेढा नसेल तर खडी साखर किंवा साखर चालेल, त्या साखरेचा नैवेद्य दाखवायचा महादेवाला. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. नमस्कारान् करोमी. नमस्कार करायचा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमी. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. म्हणायचं अनेन मलाप कर्षणेन पंचामृत पूजनेन उमामहेश्वर देवता प्रियतान्नमम. पाणी संध्यापात्रामध्ये सोडायचं आहे. आता जे आपण बेल किंवा फूल वरती वाहिलेलं आहे महादेवाच्या पिंडीवरती ते काढून घ्यायचं आहे. त्याचा वास घ्यायचा आणि कपाळाला लावायचा.
पूर्वनिर्माल्य वंदनभूर उत्तरे विसृज्य, आणि ते उत्तर दिशेला जमिनीवर ठेवून द्यायचं आहे. दुसरं फूल आणि बेल घ्यायचं, गंधामध्ये बुडवून ते महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे. अभिषेकार्थे गंधाक्षपुष्पै संपूज्य. आता अभिषेकाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्याकडे जर अभिषेक पात्र असेल तर अभिषेक पात्र घेऊ शकता, नसेल तर पेल्याने सुद्धा आपण धार धरू शकता, किंवा पळी पळी पाणी घातलं तरी चालेल. जसं तुम्हाला सोयीस्कर अभिषेक करता येईल त्याप्रमाणे करा. आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप चालू ठेवा. अभिषेकाला सुरुवात. हरिः ओम. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वाहा. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत इखवे नमः. बाहुभ्यामुत ते नमः. जाते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तन्वा. शन्तमया गिरिशन्ताभिचाकशिः. जामिखुङ्गिरिशन्तहस्ते बिभ्रक्षस्तवे शिवाङ्गिरिदताङ्कुरुमा. हिग्गुंसीः पुरुखञ्जगत. शिवे नवचसा त्वा गिरिशाच्छावदामसि. यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मग्गुं सुमना असत. अद्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिकक. अहिंश्च सर्वाञ्जं भयं सर्वांश्च जातु धान्यो धराचिः परासुव. असौजस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलाः. जे चैनग्गुं रुद्रा अभितो दिक्षुश्रिताः. सहस्रशो वै खाग्गुहेड इमहे. असौजो वसर्पति नीलग्रीवो विलोहिताः. उतैनङ्गोपा अद्रेचरन्नद्रेचरन्नुदहारजाः. सदृष्टो मृडयाति नः. नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुके. अथोजे अस्य सत्वानो हन्तेभ्यो करन्नमः. प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोराज्ञोर्जाम्. जाश्च ते हस्त इखवाः पराता भगवो वप. विद्यन्धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवां उत. अनेशन्नस्यजा इखव आभुरस्य निखङ्गदिः. जाते हेतिर्मे ढुष्टमहस्ते बभूव ते धनुः. तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुज. परिते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः. अथो ज इकुदिस्तवारे अस्मन्निधेहितम्. अवतत्य धनुष्ट्वग्गुं सहस्राक्षसते खुदे. निशीर्जशल्यानां मुखा शिवो नः सुमना भव. नमस्त आयुधायानान्तताय दृष्णवे. उभाभ्यां मुत ते नमो. बाहुभ्यां तव धन्वने. मानो महन्तमुत मानो अर्भकं मान उक्षन्तमुत मान उक्षितं. मानोऽवधिः पितरं मोत मातरं मानः प्रियास्तन्वोर्द्ररीरिकः. मानस्तोके तनये मान आयुखि मानो गोखुमानो अश्वेखुरीरिकः. मानो वीरान् वधीरे हविग्मन्तः. सदवित्वा हवामहे. नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये. नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये. नमो नमः शक्पिञ्जराय त्विखीमते. पथीनां पतये नमो नमो. हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमो. बबुलुषाय व्याधिने नानां पतये नमो नमो. भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो. रुद्राय ततायिने क्षेत्राणां पतये नमो नमः. सूताय हन्ते वनानां पतये नमो नमो. रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो. भुवन्तये वारिवस्कृतां यौखदीनां पतये नमो नमो. मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमः. उच्चैर्घोकाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नमः. कृष्णाय तया धावते सत्वनां पतये नमो नमः. सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमो. निखङ्गिणे ककुभायस्ते नानां पतये नमो नमो. निचैरवे परिचरायारण्याणां पतये नमो नमो. वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो. निखङ्गिन इखुदिमते तस्कराणां पतये नमो नमः. श्रेकायिभ्यो जिघाग्गुंसद्भ्यो विष्णतां पतये नमो नमो। सीमभ्यो नक्तञ्चरद्भ्यो विक्रेन्दानां पतये नमः।
नम उष्णे क्षीणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इकुमद्भ्यो धन्वायुभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो सद्भ्यश्च वो नमो नमो विसृजद्भ्यो विद्युद्भ्यश्च वो नमो नमः स्वप्नभ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमः शयानेभ्य आसीनेभ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमः श्वेभ्यो स्वपतिभ्यश्च वो नमो नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगनाभ्यस्त्रिंहतीभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो कृत्सेभ्यो ग्रत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो अरतेभ्यश्च वो नमो नमः क्षत्रेभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यो अर्भकेभ्यश्च वो नमः नामस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमो निखादेभ्यः वञ्जिष्ठेभ्यश्च वो नमो नमः श्वनिभ्यो मृगेभ्यश्च वो नमो नमः श्वभ्यः शपतिभ्यश्च वो नमो नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीजुष्टमाय च खुमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वरखीयसे च नमो वृद्धाय च सवृद्धे च नमो गिराय च प्रथमाय च नम आशवे चाजिराय च नमः शीघ्राय च शीभ्याय च नम उर्म्याय च वस्वन्याय च नमो नादेयाय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च पगलभाय च नमो जघन्याय च बुद्ध्याय च नमः सोभ्याय च प्रतिसर्जाय च नमो जाम्याय च क्षेम्याय च नमः श्लोक्याय च वसन्याय च नमः उर्वर्जाय च खल्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुकेणाय च शुरुथाय च नमः शूराय च वभेदिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमो ब्रह्मिणे च वरूथिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च परमरेशाय च नमो निखङ्गिने च क्षुधिमते च नमस्तीक्ष्णे खवे च युधिने च नमः स्वायुधाय सुदनवने च नमः श्रुत्याय च बध्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः कुल्याय च सरस्याय च नमो नादेयाय च वैशन्ताय च नमः कूप्याय च वट्टाय च नमो वीध्राय च तप्याय च नमो मेघ्याय च विद्युत्ताय च नमो वर्ख्याय च नमो वात्याय च रेक्ष्म्याय च नमः वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गवे च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो ग्रेवधाय च दूरेवधाय च नमो हन्त्रे च हनियसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवाय च मयोभवाय च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः पार्जाय च वार्जाय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमस्तीर्थाय च कुल्याय च नमः शक्त्याय च भेन्याय च नमः सीकत्याय च प्रवाहजाय च नमः किग्गुंशीलाय च क्षयनाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमः ईरिण्याय च प्रपथ्याय च नमो व्रज्याय च गोष्ठाय च नमस्तल्प्याय च गिहज्जाय च नमो रथज्जाय च निमेख्याय च नमः काट्याय च गभ्वरेष्ठाय च नमः शूक्याय च हरित्याय च नमः पाग्गुंसव्याय च रदस्याय च नमो लोप्याय चोल्लप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्व्याय च नमः पर्णाय च पर्णशदाय च नमः उद्गुरुमाण च भिघ्नते च नमः आकिदते च प्रखिदते च नमः इकुकृभ्यो धनकृभ्यश्च वो नमो नमो वहाकिरिकेभ्यो देवानागुणतयेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमो विक्षिणत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यः ग्राप्ये अन्धसत्पदे दरिद्रनीललोहित आसां प्रजानां मेघाम्बजूनां माभेर्मारोन्मोचनः किञ्चन ममत इमा रुद्राय तव सेकप्रदने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिः यथा शमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्राम्ये अस्मिन्ननातुरम् जाते रुद्रशिवा तनुः शिवा विश्वाहा भेकजी शिवा ऋतस्य भेकजी तया नो मृडजीवसे परिणोरुद्रस्य हेतुर्वृणतु प्रत्वे कस्य दुर्मतिरगायोः अवस्थिरा मगवद्भ्यस्तु नो खमीढस्तोकायतनयाय मृड मे जुष्टम शिवतम शिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधन्निदाय कृतिं वसान आचन पिनाकं बिभ्रदागहि विकीर्द्रविलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगुंहेतयोन्यवस्वन्निव पन्तुताः सहस्राणि सहस्रशो बाहुस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखकृदि असङ्ख्याता सहस्राणि चे रुद्रा अधिभूम्यां
ते खागुंसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यरणमेन्तरिक्षे भवा अधि ते खागुंसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नीलग्रीवाः शितिकण्ठा दिवगुंरुद्रा उपसृताः ते खागुंसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नीलग्रीवाः शितिकण्ठाः शर्वा अधः क्षमाचराः ते खागुंसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि जय वृक्ष खुशक्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहितः ते खागुंसहस्रयोजने वधन्वान् तन्मसि जे भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ते खागुंसहस्रयोजने वधन्वान् तन्मसि जे पथां पथि रक्षय ऐलवृदा आयुर्जुदः ते खागुंसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि जे तीर्थानि प्रचरन्ति श्रिकाहस्तानि खङ्गिनः ते खागुंसहस्रयोजने वधन्वान् तन्मसि जैन्येक्षु विविध्यन्ति पात्रे क्षुपिबतो जनान्ते खागुंसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि ज एतावन्तश्च भूयागुंसश्च दिशो रुद्रावितस्तिरे ते खागुंसहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमोऽस्तु रुद्रेभ्यो जे दिविजे खांवरेखमिखवः तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचिर्दशोदीचिर्दशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तु ते नो वन्तु ते नो मृडयन्तु ते जन्विक्मो जश्च नो द्वेष्टि तमे खाञ्जम्भे दद्मः नमोऽस्तु रुद्रेभ्यो जेऽन्तरिक्षे जे खां वात इखवः तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचिर्दशोदीचिर्दशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तु ते नो वन्तु ते नो मृडयन्तु ते जन्विक्मो जश्च नो द्वेष्टि तमे खाञ्जम्बे दद्मः नमोऽस्तु रुद्रेभ्यो जे पृथिव्याञ्जे खामन्नमिकवः तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचिर्दशोदीचिर्दशोर्ध्वाः तेभ्यो नमो अस्तु ते नो वन्तु ते नो मृडयन्तु ते जन्विक्मो जश्च नो द्वेष्टि तमे खाञ्जम्भे दद्मः सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनाति भवे भवस्मान् भवोद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः अघोरेभ्योऽत घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानाम् सर्वभूतानां ब्रह्मा धिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो हर अस्तु सदा शिवो हर अस्तु सदा शिवो हर शांति शांति शांती। अभिषेक त्या ठिकाणी महादेवाचा झालेला आहे। महादेवाच्या पिंडीला स्वच्छ धुवून घ्यायचं, वस्त्रानं पुसून घ्यायचं। वस्त्रानं पुसून झालं की महादेवाला भस्म लावायचं आहे। पहिलं बोट सोडून, उजव्या हाताचं पहिलं बोट सोडून खालची 3 बोटं, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठिका या 3 बोटांनी त्या भस्म लावायचं आहे। त्र्यायुखं जमदग्नेः कश्यपस्य त्र्यायुखं जद्देवे कुत्र्यायुखं तन्नो अस्तु त्र्यायुखं। वरती शाळुंकाला, खाली महादेवाला आपण सळीकडून गोल साईडनं आपण भस्म सळीकडून लावून घ्या। भस्म लावल्यानंतर चंदन लावायचं आहे। भस्मावरती एक गोल बोट त्या ठिकाणी अनामिकाने म्हणजे करंगळीजवळच्या बोटाने व्यवस्थित गोल त्या ठिकाणी चंदनाचं किंवा अष्टगंधानं गंध लावायचा आहे। जिथं जिथं तुम्ही भस्म लावलं त्या ठिकाणी थोडा थोडा गंध लावा। त्वांगंधर्वा अखानौस्त्वामिन्द्रस्त्वां बृहस्पतिः त्वामोखदे सोमो राजान् विद्वान् यक्ष्मादमुच्यत। त्यानंतर अक्षता वहा। अक्षतांचा सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदा भक्ता गृहाण परमेश्वर। खाली हळदी कुंकू वहा। पिंडीच्या गोल राऊंडला जे भाग असतो खाली त्या ठिकाणी हळदी कुंकू वहा। पार्वत्यै नमः सौभाग्यनाना परिमळद्रव्यं समर्पयामि
हरिद्रादी कुंकुम समर्पयामी. महादेवाला फूल वाहा. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृहीतां. पांढरं शक्यतो फूल वाहा. धोत्र्याचं फूल वाहा. हार आणला असेल तर हार घालावा. पुष्पमालिका मर्पयामी. बेल आणले असतील 11, 21, 51, 108 जे काही बेल असतील ते ओम नमः शिवाय म्हणून बेल व्हायचं आहे. बेल पहिले पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि वाहताना पालथा व्हायचा. त्याचं देठ उत्तरेकडे करून त्या ठिकाणी व्हायचं आहे. वरती व्हायचा बेल. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चतुरायुधं त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम्. ओम नमः शिवाय महाबिल्वपत्रं अर्चयामी. आपल्याकडे असलेला बेल वाहून घ्या ओम नमः शिवाय म्हणून. बेल वाहणं झालं की त्यानंतर धूप किंवा उदबत्ती ओवाळायची. उदबत्ती धूप ओवाळताना जर आपल्याकडे घंटी असेल तर डाव्या हाताने घंटी वाजवावी आणि उजव्या हाताने धूप उदबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः अग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. त्यानंतर तुपाचे निरांजन ओवाळायची. त्यावेळेसही घंटी वाजवायची. साज्यंच वर्थसंयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामी. निरांजन ओवाळून झाल्यानंतर देवासमोर पाण्यानं चौकोनी मंडळ करावं छोटंसं. त्या मंडळावरती आणलेला प्रसाद जो आहे पेढे किंवा अजून काही तुम्ही वेगळा नैवेद्य आणला असेल तर तो एका प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचा. त्या चौकोनी मंडळात तो नैवेद्य ठेवायचा. पेढे ठेवायचे. पात्र ठेवायचे त्या चौकोनी मंडळावर. नंतर त्या पात्राला पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. उमा महेश्वर देवता पुन्हा नैवेद्यम समर्पयामी. बाजूला जो विडा सुपारी आहे त्याला पाणी फिरवून त्याच्यावर थोडंसं पाणी सोडायचं. मुखवासार्थे विडा पुकी फलतांबूल दास्यमान दक्षिणाम समर्पयामी. हे नारळ आणलेलं आहे. त्या नारळाला गंध लावायचा. त्याच्यावर एक फूल ठेवायचं. नारळ दोन्ही हातामध्ये धरायचं. नारळाचं देठ हे देवाकडे असलं पाहिजे. अशाप्रमाणे ते नारळ दोन्ही हातामध्ये घ्या. म्हणा इदं फलम मया देव स्थापित पुरुषस्तव तेन मे सफलावाप्ती भवेत जन्मनी जन्मनी. नारळ कपाळाला लावा आणि समोर ते महादेवाच्या पिंडीवरती वाहून द्या. श्रीफलम समर्पयामी. आता या ठिकाणी श्रीफळ वाहिल्यानंतर देवाची आरती करायची आहे. महादेवाची आरती करा. गणपतीची, महादेवाची 2 आरत्या म्हणू शकतो किंवा 5 आरत्या म्हणायच्या आहे. आरती झाल्यानंतर आता पुढचा विधी मी सांगतो त्याप्रमाणे करायचा आहे. आरती होस्तोवर व्हिडिओ पॉज करून ठेवला तरी चालेल. आरती झाल्यानंतर प्रदक्षिणा मारल्यानंतर खाली बसायचं आहे. हातात पाणी घ्यायचं. एतेषु अत्र गंध पुष्प धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा अनेन षोडशोपचार पूजनाख्येन कर्मणाः उमा महेश्वर पार्वती परमेश्वर देवता प्रियता नमः. पाणी सोडून द्यायचं. पळीमध्ये पुन्हा पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळदी कुंकू गुलाल अक्षदा फूल टाकायचं आहे. ओम विशेषार्घ्यः त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनां मृत्योर्मुक्षीयमामृतात्. म्हणायचं श्री उमा महेश्वर सांब सदाशिव देवता विशेष अर्घ्यम समर्पयामी. ती पळी जी आहे ती गण महादेवावरती वरतून ओवाळून घ्यायची. स्वतःच्या मस्तकाला लावायची. धर्मपत्नी असेल पुत्र मुलं असतील त्या मुलांच्या कपाळाला लावा आणि त्यानंतर संध्यापात्रामध्ये ते पाणी सोडून द्या. हात जोडून महादेवाची प्रार्थना करायची. ओम सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्यमल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालमोंकार ममलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे
हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। हर हर करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टाशी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरितो, तो शंभू सोडू नको। नम पार्वतीपते हर हर महादेव। काशी विश्वेश्वर भगवान की जय। देवाला नमस्कार करायचा, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि म्हणायचं अनेन रुद्र अभिषेक पूजना खेन कर्मणाः उमामहेश्वर पार्वती परमेश्वर देवता प्रियतान्नमम। पाणी सोडून द्यायचं, पुन्हा एक पळीभर पाणी जमिनीवर सोडायचं, त्यावेळेस म्हणायचं तत्सद शिवार्पणमस्तू। अशा प्रकारे रुद्राभिषेकाची पूजा संपन्न झालेली आहे। देवाला वाहिलेलं बेल आणि फूल जे आहे ते एक उचलून घ्यावं, बाहेर नंदीला वाहावं आणि नंदीला नमस्कार करून उजव्या हाताचे जे 2 बोट आहे त्यांना नंदीवरच्या शिंगाला बोट ठेवायचं आणि डावा नंदीच्या शेपटीला लावायचा आणि त्यामधून शिवलिंग त्या ठिकाणी पाहायचं आहे, शिवलिंगाचं तिथून दर्शन घ्यायचं आहे। आजची ही पूजा संपन्न झाली। श्रोते हो, आपल्याला जर पूजा आवडली असेल आणि गुरुजींना दक्षिणा द्यायची इच्छा असेल, यथाशक्ती आपण दक्षिणा पाठवू शकता। तर आमचा फोनपे नंबर स्क्रीनवरती आहे, इच्छा असेल तर पाठवू शकता, नसेल तर आपल्या इच्छेनुसार दानपेटीत किंवा कुठल्याही ब्राह्मणाला आपण दक्षिणा देऊ शकतात। पण चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।